मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संपूर्ण जाहिरात आलेली आहे. यामध्ये टोटल जर म्हटलं तर 133 जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे. तर या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यातील पहिलं पद असणार आहे कनिष्ठ लिपिक आणि दुसरं पद असणार आहे शिपाई. या दोन पदांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात आजपासून झालेली आहे मित्रांनो. तर या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. ही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे आपल्याला यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे. तर या वेबसाईटची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तिथून तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. त्यावरती देखील सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे की घर बसल्या न चुकता तुम्ही फॉर्म कसा भरू शकता. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा, सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिला क्लिक करून घ्या. सोबत अजून एका चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तर त्या चॅनलवरती या पदभरतीचे फ्री मध्ये क्लास घेतले जाणार आहे. तर त्या चॅनलला देखील जॉईन व्हायला विसरू नका. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. या व्यतिरिक्त एका व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक देतोय. तिथे सर्व या पदभरतीचे अपडेट आणि नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. तर त्या ग्रुपला देखील जॉईन व्हायला विसरू नका. ठीक आहे, सर्व लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तर बघा, सांगितल्याप्रमाणे 18/9/2025 पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे 30/9/2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. परीक्षा दिनांक आणि इतर प्रवेशपत्र याच्याबद्दल जी पण माहिती असेल ती संकेतस्थळावरती तुम्हाला दिली जाईल मित्रांनो. ऑफिशियल ज्या वेबसाईट आहे ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथे वेळोवेळी अपडेट भेटून जातील. त्याचसोबत जो आपला हा व्हॉट्सअप ग्रुप असणार आहे त्याच्यावरती देखील रेग्युलर अपडेट तुम्हाला या पदभरतीचे भेटून जातील. ठीक आहे, तर चला आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल माहिती दिली होती. तर त्याच्यासाठी जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर सर्वप्रथम जर म्हटलं तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी टोटल जागा असणार आहे 119 जागा. याच्यासाठी वयोमर्यादा काय दिलेली मित्रांनो, कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी आहे तर बघा, कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 45% सोबत उत्तीर्ण झाला असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. म्हणजे कोणतीही पदवी असेल परंतु पदवीमध्ये कमीत कमी तुम्हाला 45% गुण मिळणं आवश्यक असणार आहे. 45% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण असतील तर तुम्ही या पदभरतीसाठी इथं अर्ज करू शकता. ऑल महाराष्ट्रातून कोणताही विद्यार्थी या बँकेसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे, त्याच सोबत आता ह्या पदासाठी कनिष्ठ लिपिक याच्यासाठी जर म्हटलं तर पदवी, ठीक आहे, पदवी त्याच सोबत संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे. याच्यामध्ये तुमचं MSCIT झालं असेल, CCC झालं असेल किंवा याच्यासोबत जर तुम्हाला जो पण कोर्स आहे त्याच्यामध्ये जर म्हटलं तर डिप्लोमामध्ये हे सब्जेक्ट असतील तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतो किंवा याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल तरी देखील तुम्ही याच्यामध्ये अर्ज भरू शकता. तुमचं तेव्हा MSCIT नसेल झालं तरी अर्ज करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, तर त्यांना प्राधान्य देखील दिलं जाणार आहे आणि प्राधान्याचा तेव्हाच विचार केला जातो जसं की मेरिट क्लोज झालेले 60 मार्कांवरती आणि 2 विद्यार्थ्यांना 60 मार्क आहे. तर ज्यांचं पण इथं याच्यामध्ये डिप्लोमा झाला असेल तर त्या विद्यार्थ्याचा तेव्हा विचार केला जाईल. याच्या व्यतिरिक्त 61 जरी तुम्हाला मार्क असतील तर या विद्यार्थ्यांचा प्राधान्याचा इथं विचार केला जात नाही. 61 वाल्याचं तिथं सिलेक्शन होत असतं, त्याच्यामुळे प्राधान्याला एवढं मान देत बसू नका. ठीक आहे, त्याच्यामुळे कोणीही अर्ज भरू शकतो मित्रांनो. त्याचसोबत पुढील पद बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, शिपाई. शिपाई या पदासाठी 14 जागा आहेत. वयाची अट म्हटलं तर कमीत कमी 18 आणि 35 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. 18 ते 35 कमीत कमी 10वी पास जे पण उमेदवार असतील ते सर्व इथं अर्ज भरू शकतात. ठीक आहे, आता तुम्हाला समजून आलं की ह्या पहिल्या पदासाठी जर म्हटलं तर सर्वप्रथम पदवी प्लस संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं असणार आहे, जे आहे कनिष्ठ लिपिक. आणि हे दुसरं पद आहे सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई. याच्यासाठी कमीत कमी जर म्हटलं तर फक्त 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. तर या पदासाठी तो अर्ज करू शकतो. ठीक आहे, आणि यामध्ये जर म्हटलं तर वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता कधीपर्यंत इथं प्राप्त केलेली असणं गरजेचं असणार आहे किंवा वय केव्हापासून कॅल्क्युलेट केलं जाईल तर 30/9/2025. ठीक आहे, इथपर्यंत तुमचं वय इथं पूर्ण असायला पाहिजे आणि शैक्षणिक पात्रता देखील तुमची या तारखेपर्यंत पूर्ण असायला पाहिजे. ठीक आहे, तर यासाठी जर म्हटलं तर बघा, या पदांसाठी जर म्हटलं तर पगार किती असतो याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. कनिष्ठ लिपिक या पदासाठी बेसिक पेमेंट दिलेलं आहे 15,200. याच्यामध्ये आपल्याला इतर देय भत्ते, इतर महागाई भत्त्यांचा देखील समावेश आहे. म्हणजे स्टार्टिंग पेमेंट जर म्हटलं तर 18,000 प्लस तुम्हाला इथं असण्याची शक्यता असणार आहे. त्याचसोबत शिपाई या पदासाठी जर म्हटलं तर 12,200 पेमेंट दिलेलं आहे. इतर देय भत्ते, इतर महागाई भत्ते हे टोटल जर म्हटलं तर 15,000 पेक्षा जास्त तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. एका वर्षामध्ये हे पेमेंट आरामशीर तुम्हाला 20 ते 22 हजाराच्या दरम्यान जाईल मित्रांनो. ठीक आहे, तर
हे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला इथे दिलेलं आहे. पुढे बघा आपल्याला निवड कार्यपद्धती याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. या टॉपिक वरती ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, तरी देखील आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, जिल्हा बँकेची जर म्हटलं तर निवड कार्यपद्धत लेखी परीक्षा असते 90 गुणांची आणि 10 गुणांची जर म्हटलं तर फक्त आपल्याला मुलाखत बघण्यासाठी भेटते. ठीक आहे, आता मुलाखत एवढी महत्त्वाची नसते, ते का ते देखील सांगतो. मुलाखतीमध्ये जर म्हटलं तर आता जे आपण मागील पदभरतीची मुलाखत झाली त्याच्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना फक्त 3 ते 4 गुण इथं दिले जातात. ते कसं ते देखील सांगतो, कारण यातील हे जे 10 गुण असतात याची विभागणी कशी असते ते देखील सांगतो. जे 5 गुण असतात मित्रांनो ते डॉक्युमेंटला असतात, मित्रांनो कागदपत्रांना असतात. तुमचा एखादा मोठा कोर्स झाला असेल, तुमची टायपिंग झाली असेल, अशा प्रकारचा काही एखादा कोर्स असेल, अनुभव असेल, तर त्याला 1-2 गुण दिले जातात. आणि फक्त बाकी जर म्हटलं तर जे बाकीचे 5 गुण आहेत ते जर म्हटलं तर आपलं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, आपली बोलण्याची राहण्याची पद्धत कशी आहे, तर ते आपलं बघितलं जातं. किंवा 1-2 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात, तर त्याच्यासाठी फक्त 5 गुण असतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना इथे फक्त 2 ते 3 गुण मिळतात किंवा 4 ते 5 या दरम्यानमध्ये इथं गुण मिळत असतात. त्यामुळे लेखी परीक्षेला 90 पैकी जर जास्त गुण मिळाले तर तुमचं इथे सिलेक्शन होण्याचे चान्स खूप जास्त असतात. आणि पुन्हा एकदा सांगतो, जिल्हा बँकेमध्ये खूप कमी कॉम्पिटिशन असतं. बहुतेक विद्यार्थी असं म्हणतात की या जागा ऑलरेडी इथं भरलेल्या असतात पैसे देऊन वगैरे, तर तसं काहीच नसतं. मागील जर म्हटलं तर लेटेस्ट आपल्या ग्रुपमध्ये जेवढे पोरं आहेत तर त्यापैकी भरपूर पोरांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यांच्याशी मी स्वतः बोलणं केलेलं आहे. ते स्वतः जर म्हटलं तर त्यांनी लेखी परीक्षा दिली, कुठेही संपर्क केला नाही आणि लेखी परीक्षेला जास्त गुण मिळाल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे कमेंट्समध्ये जर तुम्ही वाचत असाल की या पदभरती ऑलरेडी जर म्हटलं तर या पदभरतीच्या जागा ऑलरेडी भरलेल्या असतात, तर असं काही नसतं मित्रांनो. त्याच्यामुळे काळजी करू नका. ठीक आहे, तर बघा त्यामुळे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असणारी लेखी परीक्षा जी असते 90 गुणांची. आता लेखी परीक्षेमध्ये जर तुम्हाला जास्त गुण मिळाले आणि मुलाखतीला कितीही कमी गुण मिळाले तरी तुमचे इथे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स असतात मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या पदभरतींसाठी कॉम्पिटिशन खूपच कमी असतं. मागील काही पदभरती झाली तर त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला 100 पैकी 50 गुण जरी मिळाले तरी त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. लेखी प्लस मुलाखतीचं एकत्रित बोलत आहे मित्रांनो. मागे त्यावरती कट ऑफ वरती ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत. सर्व प्रूफ सोबत संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे. त्या चॅनलला भेट देऊन तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकता मित्रांनो. त्यामुळे आता सांगतोय, थोडा जरी अभ्यास केला तर तुमचं इथे सिलेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे मित्रांनो. तर ठीक आहे, आता लेखी परीक्षा त्याच्यानुसार आपल्यासाठी खूपच महत्त्वाची असते. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार लेखी परीक्षेला जरी तुम्हाला 60 गुण मिळाले तरी 90% चान्स असणार आहे की तुमचं या पदभरतीमध्ये सिलेक्शन व्हायला पाहिजे. आणि एक सेफ स्कोर जर म्हटलं तर आपल्याला 65 प्लस जर गुण मिळत असतील तर मुलाखतीला 0 गुण मिळाले तरी तुमचं इथं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे, असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी सुरू ठेवा मित्रांनो. आता तुम्हाला स्वतःला माहित असतं तुम्हाला किती गुण मिळाले आहेत. त्यानुसार जर तुम्हाला जर म्हटलं तर इथं 30 आणि 35 गुण मिळत असतील आणि तुम्ही जर म्हटलं इथं सिलेक्शन व्हायला बघत असतील तर असं होत नाही. तेच विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये सांगतात की या जागा फिक्स केलेल्या असतात, तर असं काही नसतं मित्रांनो. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. भरपूर विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये देखील सिलेक्शन होत असतं. तर आपल्याकडे कुठं असा सध्याला जॉब नसेल तर हा जॉब तुम्ही सध्याला करू शकता आणि त्यानंतर इतर गव्हर्नमेंट जॉबची तयारी करून तिथं लागल्यानंतर हा जॉब देखील स्किप करू शकता मित्रांनो. तर त्यासाठी सध्याला आपल्याकडे संधी आहे, तर या संधीचं सोनं करून घ्यायला विसरू नका. आता ही जी 90 गुणांची लेखी परीक्षा होत असते त्याच्यासाठी अभ्यासक्रम काय दिलेला आहे, तर बघा यामध्ये देखील अभ्यासक्रम अपूर्णच दिलेला आहे. परंतु या व्यतिरिक्त देखील आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती प्रश्न विचारले जातात. ते कोणते ते देखील मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. पहिला विषय जर म्हटलं बघा बँकिंग दिलंय, त्यानंतर मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जातील असं प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि परीक्षेचं माध्यम हे मराठी असेल असं देखील सांगितलेलं आहे. म्हणजे मराठीमधून तुमचा पेपर होणार आहे मित्रांनो. टोटल 90 गुणांची ही ऑनलाईन परीक्षा राहील अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला विषय कोणकोणते असतात हे देखील मी तुम्हाला व्यवस्थित सांगून घेतो. थोडंसं खाली घेतो हे पेज बघा. आता यामध्ये जर म्हटलं तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर बँकिंग सहकार याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, ठीक आहे, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर जर म्हटलं तर संगणक व माहिती तंत्रज्ञान, ठीक आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती प्रश्न विचारले जातात. या व्यतिरिक्त मराठीवरती प्रश्न असतात, इंग्रजी या विषयावरती प्रश्न असतात, गणित व बुद्धिमत्ता, ठीक आहे, गणित व बुद्धिमत्ता या विषयावरती प्रश्न विचारले जातात. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा आपल्याला अजून काय विचारलं जातं, याच्यामध्ये हे 3 विषय महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर हे 3 विषय महत्त्वाचे असणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर म्हटलं तर जिल्ह्याच्या माहितीवरती देखील कधी कधी 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. ही गोष्ट लक्षात घ्या.
तर आता आपल्याला या जाहिरातीमध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे, प्रत्येक या पदभरतीच्या जर म्हटलं तर जिल्हा बँकेची जी पदभरतीची जाहिरात येते त्याच्यामध्ये अशाच प्रकारच्या याच विषयांचा आपल्याला अभ्यासक्रम दिलेला असतो, याच विषयांची नावं दिलेली असतात. पण त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर या सर्व विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर त्या हेतूने आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स देखील तयार केलेल्या आहेत. तर त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो, त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. स्पेशल डीसीसी बँक भरती 2025 या हेतूने आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. यामध्ये मागील झालेल्या 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, या मागील प्रश्नपत्रिका भेटतील. आता लेटेस्ट आता मागच्याच महिन्यामध्ये जर म्हटलं तर पुणे डीसीसी बँक भरतीचे पेपर झाले, त्याचसोबत गोंदिया डीसीसी बँक भरतीचे पेपर झाले. हेही पेपर तुम्हाला भेटतील. पुणेचे जर म्हटलं तर 9 ते 10 पेपर भेटतील, ठीक आहे. त्याचसोबत गोंदियाचे जर म्हटलं तर 3 ते 4 पेपर तुम्हाला भेटतील. म्हणजे हे 75 प्लस हे क्वेश्चन पेपर जर टोटल एकत्रित जर विचार केला तर 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आता आपण यामध्ये उपलब्ध करून देत आहोत, ठीक आहे. तर या अभ्यासक्रमामध्ये आपल्या नोट्समध्ये काय असणार आहे मित्रांनो, 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मागील झालेल्या लेटेस्ट डीसीसी बँक भरतीच्या, स्पेशल जिल्हा बँके भरतीच्या, ठीक आहे. तर यामध्ये नगरचे पेपर भेटतील, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे यांच्यामध्ये लिपिक आणि शिपाई या पदांचे पेपर झालेले आहेत. त्यांचे किती किती पेपर असतील, कोणकोणत्या शिफ्टचे, हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो आपल्या नोट्समध्ये, ठीक आहे. टोटल अशा प्रकारचं जर म्हटलं तर 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 90 जे प्रश्न विचारले होते त्यांची उत्तरं देखील दिलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर या प्रश्नपत्रिका भेटतील. या व्यतिरिक्त मराठी विषयाच्या नोट्स भेटतील आयएमपी टॉपिक सोबत, हे सर्व तुम्हाला भेटेल मित्रांनो. त्यासोबत इंग्रजी विषयाच्या टॉपिकनुसार आयएमपी प्रश्नासोबत नोट्स भेटतील. गणित बुद्धिमत्ता, आयएमपी जीके, चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला भेटेल. संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती आयएमपी प्रश्न तुम्हाला भेटतील मित्रांनो. त्याचसोबत बँकिंग सहकारचे सेपरेट नोट्स भेटतील. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील आयएमपी प्रश्न भेटतील सेपरेट. हे जे 7 ते 8 विषय आहे मित्रांनो, ठीक आहे. या 7 ते 8 विषयांच्या प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स दिलेल्या आहेत आयएमपी प्रश्नासोबत मित्रांनो, ठीक आहे. प्लस आपल्याला या 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका यामध्ये लिपिक आणि शिपायाच्या या प्रश्नपत्रिका झालेल्या बघण्यासाठी भेटतील. तर हे सर्व स्टडी मटेरियल एकत्रित आपण उपलब्ध करून देतोय 229 मध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील मित्रांनो. सर्व ज्या क्वेश्चन पेपर आहे त्यांचं उत्तरही भेटेल. आता जर म्हटलं तर यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगून घेतो मित्रांनो, हे जे 3 विषय आहेत याच्यावरती बहुतेक जास्त प्रश्न असतात. बँकिंग सहकार, कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संगणक माहिती तंत्रज्ञान यातील भरपूर प्रश्न रिपीट होत असतात मागील प्रश्नपत्रिकेमधून, ठीक आहे. यासाठी महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो, यामध्ये आपण 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. याचेच प्रश्न जर विचार केला तर टोटल जर म्हटलं तर 8000 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला यामध्ये भेटतील. यामध्ये या 8 विषयांचा जर विचार केला तर प्रत्येक विषयावरती 1000 ते 1200 प्रश्न तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी भेटतील उत्तरासोबत. आता यातील प्रश्न हे रिपीट होत असतात मित्रांनो, म्हणजे या विषयांवरती जर म्हटलं तर तुम्हाला स्पेशल 3 ते 4000 प्रश्न इथेच भेटून जातील आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी, ठीक आहे, या क्वेश्चन पेपर मधून. या व्यतिरिक्त आपण सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय आणि संपूर्ण पेपरचं स्वरूप देखील तुम्हाला समजून येईल आणि कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत यांचे देखील टॉपिक बदलत नाही, त्याच टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, फक्त थोडासा प्रश्न चेंज असतो. म्हणजे मागील प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असतात रिव्हिजन करण्यासाठी. तर यामध्ये उत्तर देखील भेटेल, तर हे तुम्ही वापरायला विसरू नका. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे, या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा. 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व काही स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल, ठीक आहे. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. बाकीची माहिती आता आपण जाणून घेऊयात या पदभरतीविषयी. तर बघा यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला मुलाखतीबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर मुलाखत असते 10 गुणांची सांगितल्याप्रमाणे. यातील शैक्षणिक पात्रतेकरता 5 गुण असतात, म्हणजे आपल्या कागदपत्रांसाठी सांगितलं. आणि मौखिक म्हटलेलं आहे, मौखिक मुलाखतीकरता जर म्हटलं तर 5 गुण म्हटलेले आहे, ठीक आहे. म्हणजे आपलं राहणीमान कसं आहे, कम्युनिकेशन स्किल कसं आहे, आपल्याला काय प्रश्न विचारले जातील याच्यावरती 5 प्रश्न, हे तुम्हाला ऑलरेडी मी पहिल्यांदा सांगून घेतलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा अंतिम निवड जर म्हटलं तर आपली 90 गुणांची लेखी परीक्षा प्लस हे 10 गुणांचं जर म्हटलं तर आपल्याला मुलाखत. टोटल होतात 100 गुण. 100 पैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील त्यांचं इथं सिलेक्शन केलं जाईल अशा प्रकारचं सांगितलेलं आहे, ठीक आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील नसते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुमचा स्कोर खूपच वाढतो आणि परीक्षा सोपी असते, ही गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, आता सर्वात पहिल्यांदा जर म्हटलं तर आपल्याला 1 वर्षाचा जर म्हटलं तर आपल्याला इथं जर म्हटलं तर ट्रेनिंग पिरियड असतो मित्रांनो. तेव्हा जर म्हटलं तर आपल्याला एवढं पेमेंट जाईल. इथं बघा लिपिक पदासाठी 11,000 पेमेंट दिलं जाईल आणि शिपाई या पदासाठी 7,000 पेमेंट दिलं जाईल, ठीक आहे. एकत्रित हे पेमेंट भेटेल, कारण तेव्हाच जर म्हटलं तर आपला जो हा पिरियड असतो मित्रांनो तो प्रोबेशन पिरियड असतो, ज्याला आपण ट्रेनिंगचा पिरियड म्हणू शकतो मित्रांनो. तेव्हा देखील पेमेंट असणार आहे 1 वर्ष, तेव्हा 11,000 पेमेंट
पेमेंट असेल तुम्हाला लिपिक पदासाठी आणि 7,000 पेमेंट असणार आहे आणि हे झाल्यानंतर लगेच तुमचा 15 ते 20 हजाराच्या दरम्यानमध्ये तुमचं पेमेंट केलं जाईल मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, ज्याच्यावरती ऑलरेडी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, तर काळजी करू नका. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी परीक्षा शुल्क ठेवण्यात आलेले आहे 900 रुपये. ठीक आहे, प्लस जीएसटी. ठीक आहे, आता 900 प्लस जीएसटी किती लागणार आहे मित्रांनो? 162 रुपये. ठीक आहे, टोटल किती होते मित्रांनो? यामध्ये 1062 रुपये. ठीक आहे, 1062 रुपये तुम्हाला ऑनलाईन परीक्षा शुल्क इथं भरावं लागणार आहे. शेवटची तारीख असणार आहे 30/9/2025 रात्रीचं नव्हे सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ऑनलाईन परीक्षेच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत. ईमेलद्वारे तुम्हाला ऍडमिट कार्ड आल्यानंतर ते सांगितलं जाईल अशा प्रकारचं म्हटलेलं आहे, किंवा वेबसाईटला कळवले जाईल अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. बाकीची जी इतर माहिती आहे तर ती आपण बघत आहोत. तर बघा जवळपास संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये देऊन घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सांगितल्याप्रमाणे कमेंट्स जे पण विद्यार्थी करतात त्यांना जर म्हटलं तर 30 ते 35 गुण मिळतात मित्रांनो. आता याच्यावरती त्यांचं सिलेक्शन होत नाही, त्याच्यामुळे ते कमेंट्स करत बसतात. भरपूर विद्यार्थ्यांचं मागील सिलेक्शन झालेलं आहे. एज इट इज सिलेक्शन झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, त्यामुळे त्यांनी कोणत्या प्रकारचं जसं फक्त अभ्यास करूनच तिथं लागलेला आहेत याच्यावरून आपल्याला समजतं कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होत नसतो. झाला तरी जसे की 100 जागा आहे तर आपण समजून चालूया की 5-10 जागा तिथे भरल्या जाऊ शकतात त्या टाईपने, परंतु त्याही भरल्या जात नाही, परंतु विद्यार्थी म्हणतात त्यानुसार. ठीक आहे, तर आपण कोणत्या प्रकारचं असं म्हणत नाही, परंतु जर म्हटलं तर 5 ते 10% तिथं भरल्या जाऊ शकतात. तर बाकीच्या 90% ज्या जागा आहेत त्या तर भरल्या जातील की नाही, म्हणजे आपण विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाय, ज्यांना पेपर सोपा गेलाय, ठीक आहे, तर ज्यांना जास्त स्कोर मिळाला त्यांचे त्या जागा तिथं भरल्या जातील. त्याच्यामुळे असा निगेटिव्ह विचार करत बसू नका आणि बाकी जे कमेंट्समध्ये मेसेज करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कारण त्यांना जिथं कमी गुण मिळाले त्यांचं सिलेक्शन झालं नाही. आता यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागील जर म्हटलं तर 100 पैकी टोटल 100 पैकी जर म्हटलं तर 48 ज्या विद्यार्थ्याला गुण मिळत आहे लेखी प्लस मुलाखत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर या व्यतिरिक्त किती कमी म्हणजे किती कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. ठीक आहे, 100 पैकी 48 गुण जर मिळत नसतील तर तेच विद्यार्थी ते कमेंट्स बॉक्समध्ये अशा प्रकारचं म्हणत असतात. ठीक आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारची काळजी करू नका. कुठं ना कुठं आपल्याला परीक्षा देत राहायचंय जेणेकरून तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या चॅनलवरती नवीन जो चॅनल सुरू केलेला आहे त्याला जॉईन व्हा. तिथे क्लास सुरू होणार आहेत, ते फ्री मध्ये असणार आहेत मित्रांनो. सर्व काही तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण वगैरे त्या क्लासवरती दिलं जाणार आहे, किंवा अभ्यासक्रमाचं स्वरूप परीक्षेमध्ये कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात तर त्याच्यावरती तो क्लास होणार आहे. ठीक आहे, तर ते क्लास फ्री मध्ये जॉईन करण्यासाठी आपल्याला लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्या चॅनलची जॉईन व्हायला विसरू नका. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.